आणि व्हाईट ऑरेंज. जास्त करून इथे मोठी तांबूशी आणि जिताड्यांची मोठी साईज पॉसिबिलिटीज असतात काशा खडकावर. जस्ट स्पिनिंग करून बघतोय तो काय मिळतंय का. पण आता आपण बेट फिशिंगला जाणार आहोत मांडवा जेटीच्या समोर. हा ऑक्टोपस छोटा आहे. हा माझा दुसरी डोल उचलायची आता. जेटीवर आलेलो आहोत. हे का आपले पाठ सोडत नाही आहे. सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत तुमचं सगळ्यांचं मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलवर. गेल्या व्हिडिओमध्ये करंजा जेटीचा फिश ऑक्शन बघितलेला. आज पुन्हा एकदा करंजा जेटीवर आलेलो आहोत. त्या दिवशी डोलीला जाणार होतो, ते राहून गेलेलं. सो आज डोल उचलायला जाणार आहोत. हा एक माशाचा फिशिंगचा प्रकार आहे आणि आपले KXA मेंबर या दरम्यान अँगलिंग करणार आहेत, मासे पकडणार आहेत रॉडने. सो ही मजा तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इथं आपले सगळे KXA मेंबर. नमस्कार. हॅलो हॅलो. जय हिंद सर. आणि काही मेंबर्स येत आहेत. मग आज काय प्लॅन आहे? फिशिंग, बेट फिशिंग, स्पिनिंग. बेट फिशिंग करणार आहोत. बेट आणि स्पिनिंग करणार आहोत. दोन्ही. अरे बेट आणलं पण आपण आणि कोणाच्या बोटीने जाणार? संतोष कोळी. अच्छा, जे आपल्याला गेल्या व्हिडिओमध्ये भेटलेले तेच त्यांच्यावरच जाणार आहोत. सो बॅक टू बॅक करंजाचे 2 व्हिडिओ. हो बरोबर. चला. बेट छोटूचा, ही माझी साईज आहे लाकडाची, आणि हा जितूची साईज आहे. हे तुला कोणी सांगितलं बनवायला? मीच बनवलं. काय विषय हस्तकला घेतलेलास की काय? हे बघ रेडी बघ. त्याने इकडे करंजाला बगळा बघितला होता. तेरा तोंड करायला गेलता पण तो झाला नाही. तोंड करायला गेला झाला. काय मटेरियल काय आहे? लाकूड आहे. स्टिक बेट बनवलेत भारी. आणि तुझं काय मत आहे? आणि अरे करंजाला आला होता तो बगळा बघितला त्या शब्दचा. तो बाच्याला देत होता बनवून. बगळा बदल वेगळाच झालं. बगळ्याचा झाला बेडूक. बेडूकडूर बनवायला गेलेला बगळा झाला बेडूक. मजा असते मस्त. चला काय बघायचंय नंतर दाखवूया. टुना आहे. तर या बाजूला आपण गेल्या वेळेला जे फिश मार्केट बघितलं किंवा फिश ऑक्शन असतात ते या बाजूला ही जेटी आहे. नसेल बघितली तर नक्की बघा. मागे आहे द्रोणागिरीचा डोंगर आणि ही आहे जेटी जिथून अलिबागला जायला आता बोट सुटतात. ती ही जेटी. तर आपण त्या जेटीवर आहोत. तिथून हे बघा, ही जी बोट जाते ही आपण गेल्या व्हिडिओमध्ये देखील दाखवलेली. ही जी बोट आहे ती रेवसला चालली आहे आणि त्याच्यातनं बोटमध्ये बाईक टाकून जात आहेत. हे आता दादा आलेत अलिबागवरून आणि ते बोट घेऊन आले आहेत रेवसवरून. भारी ना. ही रेवसवरून आली ना. ही रेवसवरून झाली. तर ह्या सकाळच्या डोलीचा माल आहे ना. सकाळच्या सॉर्टिंग चालू आहे. भारी ना. टायगर मधली छोटी साईज आहे नाही. हो सॉर्टिंग केली. त्या दिवशी जो आपण दाखवला होता ना मोठा साधू, हा त्याच्यातली छोटी साईज. हा मोठ्यातली छोटी आहे. कोणतं कोणलीच आहे. हे बघ दादा, बघ मांदेली. रिक्षा हा येता मी येत नाही घे. मोठी देऊ काय कधी देव बघ तुला देवरी. भारी. आता हे मासे तुमच्या फिश मार्केटला आणणार. तुला फ्रेश घ्यायचे असेल तर इथे येऊ शकतो. चला आता ही बाईक आतमध्ये नेणार पॅसेंजर बोटीत ना. आहे ये.
चला 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 गणपती बाप्पा एकवीरा माते की जय. चला. तर आता आपण निघालो आहोत जेटीवरून, करंजा जेटीवरनं आतमध्ये समुद्रामध्ये. संतोष दादाची ओळख गेल्याच्या व्हिडिओमध्ये केली आहे. काय ट्रोलिंग करणार आहात? पाणी डीप नाही. मग काय काय आज क्रीडा प्रकार? स्पिनिंग करणार आणि बेट फिशिंग करणार. बेट फिशिंग करणार. स्पिनिंग पण आपण एकदम जिगिंग वगैरे नाही करू शकत. अच्छा. सॉफ्ट सेट्स वगैरे यूज करू शकतो. ओके. एकदम लाईट वेट वगैरे. जरा सेटअप लावून घ्या रे पटापट. हे बघा असे ब्रिजचे पिलर उभं करण्याचं काम चालू आहे आणि ह्या ज्या क्रेन्स आहेत त्या ब्रिज उभारणीचं पिलर्स उभारणीचं काम करत आहेत. जसं की हे बघा इथे पिलर्स उभे आहेत, इथे आहेत. तर हे पिलर्स उभारणीचं काम सध्या चालू आहे आणि हे बघा जबरदस्त लवकरच पूर्ण होईल आणि त्या टोकाला हा ब्रिज कनेक्ट होईल. तर इथे आहे मुंबई. ही संपूर्ण मुंबईचं हे टोक आहे कोलाबा. त्याच्यानंतर गेटवे आणि त्या ती बाजू हा आहे काशा खडक आणि इथे हा जो छोटा खडक दिसतो इथे बुडालेली रामदास बोट या खडकाकडे. त्या बाजूला आहे मांडवा जेट्टी. हे बघा मांडवा आणि हा आहे काशा खडक. बरेचसे अँगलर्स उतरले तिथे स्पिनिंग करायला, पण पाणी खदूळ आहे, मडी आहे पाणी, त्याच्यामुळे चान्सेस इथे कमी आहे स्पिनिंगला. तर आता इथे काय करतोय? बेट फिशिंग. बेट फिशिंगला आता मांडवा आहे समोर. आहे बघा हे समोर मांडवा. मांडवा जेट्टी, मांडवा गाव. मांडवा गावच्या बाहेर बेट फिशिंग टाइमपास चालू आहे. डोल उचलायला वेळ आहे. मिळेल का काय? हो. का उगीच मेमरी वाया घालू माझी? नाही पाणी भरतो ना आता, भेटणार काहीतरी भेटणार. अभी लागेल लागेल हमखास लागेल. चल. उम्मीद पे दुनिया कायम है. उम्मीद है उम्मीद. उम्मीद पे दुनिया कमाई है. काय लागलं अभी? दाखव. भारी. हे प्लायर तुझ्याकडे घेणार आहे? कशी क्या सिंगाडा एक शिंगाडा. शिंगाडाच आहे तोच आहे. रुको 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 आराम से, आराम से. ये ब्लॅक आहे. रको ब्लॅक सिंगाडा रको सामने रखो सामने. अरे ना रे. हा रे आपल्या इकडे काटा लगता है उसका. दाखव. हा बाहेर भेटतो. ये करे हो. उधर दिखाओ ना फलन भाई कैमरा में. इकडे घे त्याच्या अंगाला लागेल. वो जाली में रखो ना, उधर जाली में डालो ना. वो जाली में डालो. हाँ, डालो. डॉल्फिन सारखा आहे का कलर? बघ ना. हे आता आयडेंसी लाईट चल. आपण वा M2M फेरीज. ही आता बोट आहे, ही मांडवाच्या या जेट्टीला लागते इकडच्या. आणि याचा आपण एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ M2M फेरीजचा केलेला, ज्याच्यामध्ये या M2M फेरीची संपूर्ण माहिती दिलेली आणि प्लस आता जी मुंबई टू विजयदुर्ग ती पण M2M आपण केली आहे. पण ही जी बोट आहे M2M याचा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण ट्रॅव्हलिंग आणि त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. आतमध्ये कशा प्रकारच्या सर्व्हिस आहेत त्या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. नमस्कार. आता चालिकेला जाऊ. चला. भरपूर फिशिंग झालेले आहे आणि चांगलीपैकी आपल्याला काम आलेले आहे. 4.5 किलोचे आलेले आहेत काम. चांगल्यापैकी. चला चालिकेला जाऊ. 1 किलो वाटून घ्या रे. तर आपण पुन्हा त्याच जागेवर आलेलो आहोत. डोली उचलायचा टायमिंग तसा झालेला आहे. इथे डोली भरण्याचं काम, जाळी लावण्याचं काम चालू आहे. इथे देखील काही लोकांच्या डोली आहेत या बाजूला.
आणि आता आपण आपली डोल उचलणार आहोत. त्या आता क्षणाचा टाइम आलेला आहे. ए पावडी तिथं कर. आतुरतेने वाट संतोष दादा गेल्या सोमवारपासून पाहतोय मी. गेल्या सोमवारपासून या रविवारपर्यंत. ही आपली डोल आहे ना? साईडला कर. टाकू नको. या साईडला घे, तिथं तू नको. पहिल्यांदाच अमित? मी पहिल्यांदा आलोय. फर्स्ट मस्त एक्सपिरियन्स. कसा वाटलं तुला? एकदम भारी मस्त. तू लोकांना रिकमेंड करशील का यायला? 100% संतोष दादावर फिशिंगला? तू पावडी टाकायची नाही. तुझा नंबर पण घेतलाय मी आता. हा, त्या साईडला करायचं आहे. चला हे खलाशी, हे आमचे सगळे खलाशी आहेत. आपल्या बोटीवर आहेत आणि भारतश्री तयारी कर, होशील तू. माझी इच्छा आहे तू भारतश्री व्हावं. आता डोल उचलायला माणसं आणलेली आहेत आपण खास. हा आपला डबा, असे बरेच डबे आहेत. आपली निशाणी आहे. जितू तू हात लावतोयस डोलीला, लक्षात ठेव मावरा असला पाहिजे. घेत, वर घेत, वर घेत. वडा हैया रे हैया, ओ हैया. बाबा, ताकद पण थोडं. येऊ काय मी पण? लागा रे सगळ्यांनी. जितू 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 बॅग 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 वाजली. बांधले मी. पापलेट गेला. पापलेट आला. पापलेट गेला. गेला खाल्ला माशाने. खाल्ला माशाने. बघ खेकडा बघ. पावत नाही तो. कोळंबी आहे कोळंबी. कचरा बघ किती आहे. हा बघ छोटा. कुठला तो बघ तिकडे गेला बघ खेकडा. कोलंबी को साईज होतो. भूमी बघ. लेस बघ, लेसचं पॅकेट बघ. लेस बघ. खायला चांगलं. हो खेकडा बघ. लेस ना? खेकडा गेला खाली. बाटली बिटली पण आली आहे. त्या बाटलीत पण मासा गेलाय बघ. कोळंबी आहे. ही बघा, मासली आहे. हा पापलेट चिंबोर एक खेकड्याने खाऊन हा टाकलं. हा बघ शार्क बघ. हा बघ बॅम्बू शार्क आहे. बांबू शार्क. आपण शार्कच आहे हा, तो पण बांबू शार्क. बॅम्बू शार्क आहे तो. चावतो ना. सुनियारो म्हणतात आपल्याकडे. शिनेरी शिनेरी बोलतात ना. बघ शार्क. हा. सुनियारो सुनियारो. दे सोडून दे सोडून दे. सोडतो मला. हा सोड सोड. जाऊ दे जिवंत आहे, सोड. श्रीम वेगळा करा, श्रीम वेगळा करा. चला ए कामगारांनो, श्रीम वेगळा करा. तो बारका खेकडा. त्याचा नुसतं डोंगर लागले. हा तो बघ. हा तो पण आहे. हो गेली पुढं. बोललो बघा बरं. लवकर यायला पाहिजे तो. बोललो आता मच्छीला भेटले. तुमची नाटकं ना, टाइमपास करत बसायचा.
हा जितू जितू. चालेल घ्या पुढच्या टायमिंगला आपल्याला जास्त जाऊया काय आता पावसाला आलेला आहे. बोंबील भेटेल भरपूर. पावसात बोंबील. हा बोंबील पापलेट सर्व प्रकारचे मासे भेटतात. चालेल की जरा टाईम भरपूर झालेला आहे. पाणी निघून गेलं खाली. मछली वर चढून गेली. त्यात पण आला खेकडा. मग तू तिथं बाजूला बेट कर. बेट टाक. भारी. अरे बारीक बारीक खेकडे बघ तिथे. कचराच खूप आला याच्यात. बारीक खेकडे आहेत बघ. पिल्ल. किती आहेत बघ ना. ए देखो तो आधीच बघितलंय. ते सोडून बिल्ला भेटला सोडून दे. मध्ये सोड. हा भारी आहे. मध्ये सोड. भारी आहे. स्पायडरमॅन पाण्यातला स्पायडर आहे तो. हे बघ कोळव्या उचलतो आई जाऊन. आता या पुन्हा टाकल्या ना. हा पुन्हा टाकले. आता आपण उद्या काढायला आहे. उद्या काढायला. हा उद्या जरा लवकर यायला लागेल कारण आपली मासळी पुढे गेलेली आहे. टाइम झालेला आपल्याला बरं. म्हणून पुढे गेलेले आहे. नाहीतर भरपूर मासले असतील, कोलंबी असतील, खेकडे वगैरे सर्व असतात. आता थोडी आपल्या फिशिंगच्या टायमिंग मध्ये आपली जास्त वेळ गेला आपला. पुढे टाइम. बरं. तर हा एवढा मासा तर मी याला सॉल्टिंग करूया फटाफट. जितू तुम्हाला माझ्यासाठी ही वाली कोळंबी वेगळी काढ. सगळी कोळंबी मी घेऊन जाणार आहे मालवणला. मालवणला आता मालवणला जाऊ का? मग हा? अर्धी नाही तुझ्यामुळे वेचत मासा गेलाय फालतूचा. मी घरी सांगितलेलं चायला मी 5-7 किलो कोळंबी घेऊन येतो घरून आणि तुझ्यामुळे तू टाइमपास करत बसला त्याच्यामुळे सगळा वांदा झालाय. चल मार पटापट सॉर्टिंग. जितू हे जितू ती करपाली टाक. टायगर सगळी टाक. तुझ्यामुळे मासा गेलाय माझा सगळा. हा टाक टाक माझ्या इथे टाक. आणि तो डोमी बिमी ते सगळे वाटा झाला जास्त. कसं वाटलंय. खूप मस्त. अरे मासा कमी आहे पण मजा आहे. कमी आहे पण मजा आहे. आपलं लेट झालं ना. हा कोणामुळे लेट झालं. हे सगळे मंडळी हे बघ काय ते लालेटा म्हणजे काय. माशाचाच प्रकार आहे तो. म्हणजे हा एक ब्रिज बनवलाय कामगारांसाठी. लेबर या ब्रिजने येतात असे इथे कामाला. हे मोठे असे बाज असतात. बाजवर क्रेन असते. अशी कामं चालतात. गॅमन LNT असे मोठे मोठे कंपनीज आहेत की जसे ब्रिजचे कामं करतात. बघा पिलर. आणि असे आमचे मित्र आमच्यासाठी कोलंबी काढतायत. रेड कलर बघ आपल्यासाठी झालं ना? हा चलो. क्या बात आहे. बघा RMC चाललाय आणि ही टक आहे. टक ते टक त्या बाजूला ढकलते त्या फ्लोटिंग ह्याला आणि त्याच्यावर ते फिरतायत ते RMC मिक्सर आहेत. कडकडीत एकदम जबरदस्त ना. वी आर इंजिनियर्स वी बिल्ड द नेशन. अशी कामं करायला मजा येते. काय 1000-1200-1500 स्क्वेअर फीटचे बंगले बांधायचे जायला. असं कुठेतरी प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून कामाला राहायचं. चवल द्यायचं आहे? असा चवल द्यायचं आहे का तिकडे? महिन्याला 8 लाख रुपये पगार. मोठी मोठी कामं करायची. हा दादा तिकडे चवल द्यायचं आहे? कुठे तिकडं नको नको इकडून सरळ जाऊ. हो करंजावर. हे बघ पांगडावाला पोचा बोलतात ना. हा पोचा काय रे ते. पोचा कोलंबीचा प्रकार आहे. हा हा हे पाक
एक नंबर. आज संकष्टी नसती तर मी खाऊन दाखवलं असतं तुला. चांगला माल. आज संकष्टी नसती तर मी खाऊन दाखवली असती. बॅम्बू शार्क, सुनियारो, माझा पहिला कॅच होता. सुनियारो. कचरा याच्यात टाका रे बादलीत. खट्टी खट्टी. हे बा आले लुटेरे, समुंदर के लुटेरे. वाह. पकडा तो झटका मारतो. उडव उडव उडव. अबा इकडे उडव. उडव उडव उडव. हातात पकड, हातात पकड. मोठी डोमी हातात पकड. हातात पकड मोठी डोमी. ही बघ मोठी पकड मोठी. हे ट्रेन नाही आहेत रे, ते अलिबागला जाताना वाले M2M वाले ट्रेन आहेत. उडव 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 उडव. वर उडव वर उडव. चल. हे तोपर्यंत कोळंब्यात उरतील ना, याचे खिशे चेक करा नंतर. नाही घेत ना कॅच. कॅच नाही करत. हा. आता आपण जेटीवर आलेलो आहोत. हे का आपले पाठ सोडत नाही रे. मस्ती नाही, एकेकाने घ्या. थोडा मोठा खाल्ला त्यांनी. हातात दे ना एक डोके. खातं का बघ दे. एक डोमी दे ना. जिथे त्याच्या हातात दे. आम्ही कचरा पण तिथे. कचरा टाका. कचरा टाका. कचरा म्हणजे हे बघा खराब मासे. खराब मासे. लोकांना वाटेल प्लास्टिक टाकतोय. वरती उडव एकदम. असं हातात ठेव. असं हातात. हा, असं हातात ठेव. खराब मासे टाकला. माझी कोळंबी किती झाली रे? कोळंबी अर्धी संपलं तुमचं पैसे. ए जितू. हे तिकीट संपलं तुमचं. अरे याच्या खाली गेले इथे सगळे. हे वाचा नक्की. चला संतोष दादा येता ना तुम्ही जेटीवर? हा मी जरा बोट बाहेर हा. टाकतो, नंतर येतो मी. बरं संतोष दादा मला सांगा, खूप धमाल तर आलीच. हा हा डोलीमध्ये मासे आपल्याला कमी मिळाले पण बघायला मजा आली. हा. मासे तर कोणाला खरेदी करायची असेल तर तुमच्याकडनं खरेदी करू शकता का? करू शकतो. आपला जो नंबर आहे तुम्ही जो आहे तो खाली आलेला आहे, याच्या नंबरवर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि फिशिंगच्या ट्रिप पण तुम्ही अरेंज करू शकता. हो हो फिशिंगची ट्रिप पण रॉड फिशिंगने हो, करू सर. शकता. धन्यवाद. चालेल. लवकरच पुन्हा भेटू. अशा गडकापावरून जाऊ शकता आणि मांडव्याला पण जाऊ शकता. अच्छा मांडवाला पण जाऊ शकतो. स्पेशल बोट करून आपली. स्पेशल बोट करून. धन्यवाद दादा. चालेल. ज्यांना उतरायचं नसेल त्यांनी बोटीतनं फिशिंग करायची. हा बरोबर. अशा खडकावर उतरायचं नसेल त्यांनी बोटीतनं पण फिशिंग करू शकतो. हा ओके. म्हणजे कोणाला त्रास नको व्हायला, पडायला नको कोणच्या लागायला. नक्कीच नक्कीच. हा. थँक्यू. चालेल ठीक आहे. चला रे वर या. तर मित्रांनो काही काळासाठी मी मुंबईमध्ये होतो, काही कामासाठी होतो आणि या दरम्यान माझे जे हे अँगलर्स मित्र आहेत हे माझे कुटुंब आहे आणि आम्ही सगळे एकत्र असतो. खूप धमाल करतो, मजा मस्ती असते. सगळ्याच मजा मस्ती काय तुम्हाला दाखवता येत नाही. पण कसं वाटलं अमित तुला? मला खूप एन्जॉय केलं मी आज. माझं तर फर्स्ट टाइम होतं, पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता माझा. पण आता बरं. नेक्स्ट टाइम पासून मी फिक्स तुमच्या ग्रुपमध्ये. नक्कीच. आणि अमित स्वतः फायर ब्रिगेडमध्ये आहे. फायर स्टेशन काय फायर ऑफिसर आहे आणि आता सिडकोमध्ये उरण. उरणमध्ये द्रोणागिरी. उरणमध्ये
तर खूप धमाल आली. तुम्हाला देखील फिशिंगला जायचं असेल तर संतोष दादाशी नक्की संपर्क करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचा नंबर देत आहे. मासे खरेदी करायचे असतील तर त्यांना ॲडव्हान्समध्ये जर तुम्ही विचारलं की उद्या काय डोल उचलणार आहेत की नाही तर ते देखील सांगतील. आणि मासा जर असेल तर तुम्हाला कॉल करतील. तुम्ही फ्रेश मासे जर तुम्ही जवळ इथे राहणारे असाल पनवेल बिनवेल उरण विरण या साईडचे तर नक्कीच त्यांच्याकडनं फ्रेश मासे तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. हा तर खूप कॉपरेटिव्ह आहे. येस आणि खूप कॉपरेटिव्ह माणूस आहे. सो बिग थम्स अप त्यांच्यासाठी देखील संतोष दादांसाठी देखील. आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.